मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी। श्री लालबाग मारुती मित्र मंडळाच्या गणेश उत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या जागर शिवरायांच्या स्वराज्याचा या सजीव वारसाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। दोंडाईच्या येथील अहिंसा चौक येथे आगळी वेगळी गणेश मूर्तीची करण्यात आली स्थापना। SS मोबाईलच्या शहरातील दुसऱ्या शाखेचा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ। गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोंडीच्या पोलीस दलातर्फे शहरातून करण्यात आले पथसंचलन। राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न। आणि धुळे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्याची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात येऊन एमआयएम पक्ष व काही मुस्लिम समाजाच्या समाजकंटकांनी चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्य करून सोशल मीडियावर रील्स बनवून धमकी देऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी समाजकंटकांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सकल हिंदू समाज धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। धुळे जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात येऊन चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्य करून सोशल मीडियावर रील्स बनवून धमकी देऊन जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी एमआयएम पक्ष व काही मुस्लिम समाजकंटकांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी सकल हिंदू समाज धुळे शहरतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की मागील गेल्या आठवड्यात एमआयएम पक्षातर्फे व मुस्लिम समाजातर्फे आपणास आपले धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आमदार नितेश नारायणराव राणे जिल्हा सिंधुदुर्ग यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले होते। सदर निवेदन देतेवेळी आपले शासकीय कार्यालयातील व परिसरातील मोबाईल मधील व्हिडिओ शूटिंग करून एमआयएम पक्षातील व मुस्लिम समाजातर्फे काही समाजकंटकांनी चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्य करून धमकी देऊन सोशल मीडियावर रील्स बनवून ती सर्वत्र व्हायरल केली आहे। धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल तसेच येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न एमआयएम पक्षातर्फे व काही मुस्लिम समाजकंटकांमार्फत करण्यात आला आहे। या समाजकंटकांवर कायद्याचा व प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही, त्यामुळे यांची हिंमत थेट शासकीय कार्यालय व परिसरात येऊन होत आहे। असे प्रकार म्हणजे एक प्रकारे शासनाला व प्रशासनाला आव्हान दिल्यासारखे आहे। तरी आमची सकल हिंदू समाज धुळे शहर यांच्यामार्फत विनंती आहे, आपण लवकरात लवकर सदर सर्व समाजकंटकांवर वेळीच गुन्हे दाखल करून लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ॲडव्होकेट प्रेम सोनार, प्रभा परदेशी, भारती चौधरी, रंजना मोरे, श्रीकेश पाटील, प्रवीण परदेशी, आशा पाटील, निशा शिरोडे, संगीता बैसाने, वैभव पवार आदी उपस्थित। 11/9/2024 रोजी आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना अतिशय नाराज होऊन आणि संतप्त प्रतिक्रिया घेऊन अर्ज द्यायला आलो होतो। मागच्या आठवड्यात एमआयएमचे 14 कार्यकर्ते होते, ते जिहादी मानसिकतेचे लोक, त्यांना कायद्याचा ज्ञान नाही, त्यांना शिक्षणाचा ज्ञान नाही, त्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही, असे जिहादी मानसिकतेचे 14 लोक कलेक्टर ऑफिसमध्ये आले आणि आलेच नाही। शोकांतिका अशी या पायऱ्यांपासून कलेक्टर साहेबांच्या पायऱ्यांपासून त्यांनी रील बनवण्यास सुरुवात केली तर थेट कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांनी रील बनवली। एवढी हिंमत आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केलेली नाही। जी घटना, दुर्दैवी घटना या एमआयएमच्या जिहाद्यांनी केलेली आहे। हे मदरसा मानसिकताचे लोक यांनी रील बनवली, रील बनवून इथं उभं राहून अशी करून ते आम्हाला इधरीच अशी चेतावणी देतात। त्या मूर्खांना मी सांगतो, असं तसं करून चालत नाही। शेवटी हा देश संविधानाने चालतो। 2013 मध्ये दंगली झाल्या होत्या, तेव्हा कलेक्टर साहेबांची काय पॉवर आहे, तो अनपढ गवार जिहादी मानसिकताचा ते 14 लोक, त्यांना कायद्याची ताकद माहीत नाही। त्यावेळेस याच कलेक्टर साहेबांच्या आदेशाने गोळीबार झाला होता आणि हेच जिहादी दंगलखोर लोकांचे कोणाचे हात गेले, कोणाचे पाय गेले, कोणी जेवणातून उद्ध्वस्त झाले। हे यांना कायद्याची ताकद कलेक्टर साहेबांची काय आहे ते विसरले असतील। यांनी अशी चेतावणी दिली। माझी कलेक्टर साहेबांना हे इथं आलेले सर्व सकल हिंदू समाज संपूर्ण धुळे जिल्ह्यातून कानेकोपऱ्यातून आलेले आमचे हिंदू बांधव भगिनी आहेत। अतिशय संतप्त प्रक्रिया पुरे धुळे जिल्ह्यात आहे की या जिहादी मानसिकतेवर अजून कस काय कारवाई झाली नाही। इथंच वरती मीटिंग होती शांतता कमिटीची, सह्याद्रीमध्ये होती ना रे, कुठं होती ती? शांतता कमिटीची मीटिंग घेता आणि बाहेर येऊन हिंदू समाजाला अशी चेतावणी देतात।
तर अशा मानसिकतावर कठोर कारवाई व्हावी आणि कलेक्टर साहेबांना अतिशय नम्रपणे विचारतो, कारण आम्ही हिंदू समाजाचे लोक कलेक्टर साहेबांना माहिती आहे, हे कायद्याचं ज्ञान आहे, हे कायदा मानून चालणारे लोक आहेत, म्हणून हे काही करणार नाही. काही झालं तर आमच्या मुलांवर 1, 2, 5 मिनिटात कारवाई होती. सीसीटीव्ही फुटेज चेक होता. आज 8-10 दिवस झाले कलेक्टर साहेबांनी कोणती कारवाई केली नाही. आम्ही निवेदन द्यायला गेलो तर म्हणतात 4च लोक या, 5च लोक या, कलेक्टर साहेबांना चालत नाही. मग या 14 जिहाद्यांचा एवढा लाड का? हे डायरेक्ट येतात. तो जिहादी मानसिकता मदरचा छाप, हे जेवढे आले होते त्यांचं एकही एज्युकेशन नाही. आम्ही वेल क्वालिफाईड लोक इथं उभे आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. त्या जिहाद्याच्या मानसिकताच्या लोकांचे तुम्ही एवढे लाड केले. आता कलेक्टर साहेबांना अतिशय नम्रतेने विचारतो, एक क्लिप व्हायरल झाली होती, कलेक्टर साहेबांना त्यांच्याच भाषेत विचारतो कि तुम मेरी ताई नहीं, तुम मेरी आई है, मैं तुमको ताई नहीं, मैं तुमको आई बोलूंगा. त्या आईचा कलेक्टर साहेबांना दबाव आहे का? हा MIM जो जातीवादी पक्ष आहे त्यांचा नेता आहे ओवैसी, असदुद्दीन ओवैसी, त्याचा हा जातीवादी इथला आमदार फारुख शाह, त्याचे कार्यकर्ते येऊन आम्हाला चेतावणी देतात. त्या आमदाराचा कलेक्टर साहेबांना दबाव आहे का? असेल तर आम्हाला सांगा. हजारो लाखो हिंदू तुमच्या पाठीशी उभे राहतील. तेवढेच नाही, मी कलेक्टर साहेबांना सर्वांच्या वतीने विनंती करतो, 2-3 दिवसातच त्या जिहादी मानसिकतेला इथंच आणून माफी मागा. नाहीतर त्यांनी जी चिथावणी दिली ती चिथावणी आम्हाला नाही, ती कलेक्टर साहेबांना आणि SP साहेबांना ओपन चिथावणी आहे. आम्ही इदरीचा म्हणजे कारवाई करावी ही अतिशय संतप्त प्रतिक्रिया घेऊन आम्ही सर्व हिंदू बांधवांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. धुळे शहरातील सुप्रसिद्ध श्री लालबाग महाराज मित्र मंडळाच्या गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या जागर शिवरायांच्या स्वराज्याचा या सजीव आरसाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहीद वीर जवानांच्या वीरपत्नींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. धुळे शहरातील सुप्रसिद्ध श्री लालबाग मारुती मित्र मंडळ यांच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या जागर शिवरायांच्या स्वराज्याचा या भव्य दिव्य आकर्षक सजीव देखाव्यांचे उद्घाटन मंगळवारी पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. नवसाला पावणाऱ्या श्री लालबाग राजा गणेश मंडळाच्या वतीने सालाबादाप्रमाणे यावर्षी सजीव आरस करण्यात आली आहे. मागील वर्षी मंडळाच्या वतीने जागर श्री शक्तीचा देखावा करण्यात आला होता. त्याला धुळेकर बंधू भगिनींनी तसेच सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. समाज प्रबोधन करण्यावर मंडळाच्या वतीने भर दिला. यंदा स्थानिक कलाकारांच्या कौशल्याला वाव मिळावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव करणारा जागर शिवरायांच्या स्वराज्याचा हा सजीव देखावा साकारण्यात आला आहे. प्राचीन व प्रसिद्ध लालबाग मित्रमंडळाच्या नवसाचा पावणारा लालबागचा राजा या गणपतीच्या आरसाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. तसेच शहीद जवान यांच्या पत्नी माया मनोहर पाटील, रुपाली मनोज गायकवाड यांचा सन्मान चिन्ह देऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे तसेच श्रीमती धिवरे, माजी महापौर भाजप प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आईराव, लालबाग मित्रमंडळाचे अध्यक्ष कमलाकर आईराव, माजी महापौर प्रदीप करपे, माजी नगरसेवक सुनील बैसाने, अमोल मासोळे, भाजप महिला शहराध्यक्ष वैशाली शिरसाट, यशवंत येवले, रवी देसरडा, भरत ठाकूर, जितू सन्यासी, शशी चौधरी, गणेशोत्सवाचे अध्यक्ष पवन मराठे, खजिनदार सतीश चव्हाण, सचिव प्रसाद आईराव, वीरेंद्र सन्यासी, गौरव सन्यासी, कल्पेश वाडेकर यांच्यासह पदाधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री लालबाग मारुती मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने नवसाला पावणाऱ्या श्रीमंत मानाच्या लालबागच्या राजाचं आगमन हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने होत असतं. याही वर्षी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून लालबागच्या राजाचं आगमन हे झालेलं आहे. त्यानिमित्ताने एक सामाजिक प्रबोधन होण्यासाठी मंडळाच्या वतीने प्रयत्न केला जातो. आज मंडळाच्या आरासाचं उद्घाटन या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते हे करण्यात आलेलं आहे. या लालबागच्या राजाचा नवसाला पावणारा जसं आपण म्हणतो तसे अनेकांचे नवस हे पूर्ण झालेले आहे. त्यानिमित्ताने नवसपूर्तीसाठी अनेक भाविकांची गर्दी ही या ठिकाणी होत आहे. मंडळाच्या वतीने दरवर्षी जे वेगवेगळे आरास करतो, मागच्या वर्षी आम्ही जागर श्री शक्तीचा हा आरास केलेला होता आणि यावर्षी जागर शिवरायांच्या स्वराज्याचा गड किल्ल्यांचा हा आरास घेऊन यावेळी लालबाग मारुती मित्र मंडळ हा आलेला आहे आणि या ठिकाणी आरास जे काही सादर करत आहेत तर हे सादर करते धुळे शहरातील म्हणजे स्थानिक कलावंत आहेत.
या कलावंतांच्या देखील कलेला, कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही या आरास दरवर्षी करत असतो. आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच या धुळे शहराचे, धुळे जिल्ह्याचे माजी खासदार, संरक्षण राज्यमंत्री माजी आदरणीय सुभाष बाबासाहेब भामरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रभाऊ अंपळकर व विधानसभा प्रमुख अनुपभैया अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, विविध राजकीय क्षेत्रात काम करणारे, राजकीय पक्षात काम करणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि धुळेकर भाविक बंधू आणि भगिनी यांच्या साक्षीने या गणरायाचं जे आगमन झालेलं आहे, तर यांच्या साक्षीने जिवंत जो काही आरास आहे, या ठिकाणी सजीव देखावा आहे, या सजीव देखाव्याचं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे. धुळेकर बंधू भगिनींना मी या ठिकाणी आज विनंती करू इच्छिते की आपल्या शहरातील या स्थानिक कलावंतांनी आणि लालबाग मारुती मित्र मंडळ यांनी गड किल्ल्यांचा जो इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या ठिकाणी यांचं इतिहास हा उजळणी आपल्या सर्वांसमोर करून दिलेला आहे. म्हणून धुळेकर भाविकांनी दर्शनाला लालबागच्या राजाला तर याच, परंतु येत असताना आपल्या मुलांना देखील, मुलींना देखील या ठिकाणी सोबत आणावं, जेणेकरून आपल्या छत्रपतींचा इतिहास काय आहे हा आपल्या मुलांना माहीत होईल. यासाठी देखील हा मंडळाने केलेला जो प्रयत्न आहे, तर याची जो प्रयत्नाचा उद्देश आहे तो प्रत्येक नागरिकापर्यंत गेला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी आरास बघण्यासाठी अवश्य यावे अशी मी तुम्हाला धुळेकर बंधू आणि भगिनींना विनंती करेन. आणि पुढे एकदा नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाला या ठिकाणी वंदन करते. अशीच प्रत्येक वर्षी लालबागचा राजा ही सर्वांची नवस्फूर्ती करत राहो. आणि त्यानिमित्ताने देखील लालबाग मारुती मित्र मंडळाचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य आणि लालबाग मारुती मित्र मंडळ परिवार यांनी ही प्रत्येकच वर्षी मेहनत घेतात. या दोंडाईचा येथील अहिंसा चौक येथे पटेल शॉपिंगच्या संचालिका मयुरा पारख यांनी आगळीवेगळी गणेश मूर्तीची स्थापना केली असून गणरायाचे दर्शन घेण्यासाठी दोंडाईकरांची गर्दी होत आहे. दोंडाईच्या येथील अहिंसा चौक येथे पटेल शॉपीच्या संचालिका मयुरा पारख यांनी आगळीवेगळी गणेश मूर्तीची स्थापना केली असून अनेक भाविक गणरायाच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात वापरल्या जात असलेल्या हळद, जायफळ, इलायची, लवंग, केसर, बदाम, सुंठ आणि इतर जडीबुटींचा वापर करून 100% आपल्या शरीराला लाभदायक, पर्यावरणाला अनुकूल अशी हुबेहूब मूर्तीची स्थापना करण्यात आली असून मूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी सुद्धा या गणेश मूर्तीचे दुधामध्ये विसर्जन करून त्याचे स्वास्थ्यवर्धक पेय बनवून लहान मुलांमध्ये प्रसाद म्हणून वितरित केलं जाणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा अशी सुंदर नामांकित कंपन्याच्या चॉकलेटपासून गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली होती. अशी नवनवीन संकल्पना दरवर्षी मयुरा पारख ह्या राबवित असतात. या गणेश मूर्तीसाठी मयुरा पारख यांना त्यांचे पती सुमित पारख, सासू आणि लहान मुले व स्टाफ महत्त्वाचे सहकार्य केले. मयुरा अँड पटेल केक शॉप हे माझं केक शॉपचं नाव आहे आणि इथे आम्ही खूप प्रकारचे केक बनवतो, कस्टमाइज सगळं बनवतो. पेस्ट्री, चोकोलावा असे बरेच काही वस्तू असतात. आमचं सँडविच कॅफे पण आहे. आणि यावर्षी आम्ही एक नवीन उपक्रम 2 वर्षापासून आम्ही एक नवीन उपक्रम राबवतो आहे की जी हे आजकाल फार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या गणपती मूर्ती बसवल्या जातात त्याच्या विसर्जनानंतर जे प्रदूषण होतं, नदीचं प्रदूषण होतं, ते काही याच्यापर्यंत आपण रोखू शकतो. या उद्देशाने मी चॉकलेटची गणपतीची मूर्ती साकारते आहे. लास्ट इयर आमचा चॉकलेट गणपती होता आणि यावर्षी जो आहे आमचा तो इम्युनिटी चॉकलेट गणपती आहे. त्याच्यामध्ये आम्ही विविध औषधी तत्त्व असलेले हळद, लवंग, केसर, बदाम, जायफळ, सुंठ अशा प्रकारच्या वस्तू टाकल्या आहेत, जेणेकरिता ते चॉकलेट गणपतीचं आम्ही दुधात विसर्जन करू आणि त्याचं जे हळदीचं दूध तयार होईल ते आम्ही अनाथ आणि गरजू मुलांना ते दूध आम्ही प्रसाद म्हणून देणार आहोत. ही एक आमची नवीन संकल्पना आहे. धन्यवाद. धुळे शहरातील देवपुरातील वाडी भोकर रोडवरील जैन महाविद्यालयाजवळ भारतातील 5व्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी एसएस मोबाईलच्या शहरातील दुसऱ्या शाखेचा शुभारंभ अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहरातील देवपुरातील जयंत महाविद्यालयाजवळ भारतातील 5व्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी एसएस मोबाईलच्या शहरातील दुसऱ्या शाखेचा शुभारंभ अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला. अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते फीत कापून एसएस मोबाईलच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलनही करण्यात आले. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, नितीन बंग, रवी वेलवाटक, संजय अग्रवाल, विक्रम राठोड, डॉक्टर प्रवीण जोशी, शिवकुमार डोंगरे, तृप्ती मंत्री, धीरज मंत्री यांच्यासह एसएस परिवार
व ग्राहक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोबाईल कॉल महाराष्ट्र आणि विदर्भ आहेत. SS मोबाईल आता नवीन नाव राहिलेलं नाही, धुळ्यासाठी पूर्ण झालंय. SS मोबाईलचं 2 वर्षापासून एक दुकान लालबाग चौकीत चालू आहे. ही आमची दुसरी शाखा आहे, त्याचं आज उद्घाटन झालंय. ही शाखा धीरज मंत्री चॅनल पार्टनर आहे. SS मोबाईलचं काम असंच आहे की SS मोबाईल एक प्लॅटफॉर्म आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती लोकल स्थानिक लोकांना घेऊन आम्ही दुकान चालू करतो आणि त्या दुकानाच्या माध्यमातून जनतेला मोबाईलची सेवा देतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल हे आता गरजेच्या वस्तू बनलेल्या आहेत. आणि आज मोबाईलमध्ये ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यात स्वस्त तुम्हाला फक्त SS मोबाईलमध्येच मिळेल. फक्त स्वस्त ही आमची ओळख नाही आहे, आमची खरी ओळख आहे आमची सेवा. आम्ही ज्या सेवा प्रोव्हाइड करतो, ज्या पद्धतीने प्रोव्हाइड करतो, त्या पद्धतीला आज खूप मान्य आहे किंवा जनतेने मान्य केलेलं आहे. त्यामुळेच आमचा प्रवास आता 300 दुकानांवरती पोहोचलेला आहे. आम्ही अनडाऊटेडली महाराष्ट्रातले नंबर 1 मोबाईल रिटेल कंपनी आहोत. येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला भारतातील सगळ्यात मोठी मोबाईल रिटेल कंपनी व्हायचं आहे. आज या ऑफर अंतर्गत भरपूर या उद्घाटनाअंतर्गत भरपूर ऑफर्स आम्ही ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक विशेष ऑफर सांगतो. मोबाईल आज जर तुम्ही कोणताही खरेदी कराल तर त्याच्यामध्ये तुम्हाला स्मार्टवॉच फ्रीमध्ये मिळेल. ही स्मार्टवॉच ब्रँडेड कंपनीची असेल, त्याला वॉरंटी असेल. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 100 रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज फक्त ऑफर्समुळे 10 रुपयाला मिळणार आहे. ही एक विशेष ऑफर आज आम्ही रन करतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर TV घेणार असाल, स्मार्ट टीव्ही आता स्मार्ट झालेत, तसे लोक स्मार्ट झालेत पत्रकारांसारखी, तशा TV पण आता स्मार्ट झालेत. स्मार्ट TVवरची साऊंड बार सुद्धा फ्री आज राहणार आहे. अशा विशेष भरपूर ऑफर आहेत. सगळ्या ऑफर आज सांगणं गरजेचं किंवा वेळेच्या अभावी सांगता येणार नाहीत. मी माझ्या सर्व न्यूज व्ह्युअर्सला विनंती आहे की जे धुळे TVच्या माध्यमातून, नजर न्यूजच्या माध्यमातून, आपल्या धुळेच्या माध्यमातून हा प्रोग्राम बघत आहेत, त्यांनी इथं यावं, भेट द्यावी आणि या ऑफरचा लाभ घ्या. धन्यवाद. ॲक्सेसरीज अवेलेबल आहे, त्यामुळं असं काय नाही आहे की तुमच्याकडे पैसे असायलाच हवे. इथे फायनान्सवरती सुद्धा फोन मिळतो. 0 डाऊन पेमेंट आहे, 0 इंटरेस्ट आहे. त्यामुळं पैसे नसतील म्हणून फोन घेणं कॅन्सल करू नका. इथे या, इथे तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध. गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोंडाच्या पोलीस प्रशासनातर्फे शहरातील संवेदनशील भागातून पथसंचलन करीत पोलीस दल सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला. गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या सण व उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दोंडाच्या पोलीस प्रशासनातर्फे शहरातून पथसंचलन करीत पोलीस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असल्याचा संदेश देत सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे व सुरक्षेचे वातावरण निर्माण करण्यात आले. दोंडाच्या पोलीस ठाण्यापासून पथसंचलनास सुरुवात करण्यात आली. तेथून गोविंदनगर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, अभिषेक चित्र मंदिर, पिंपळ चौक, आझाद चौक, सोनार गल्ली मार्गे एकता चौक वरून पोलीस ठाणे येथे पथसंचलनाची समाप्ती करण्यात आली. यावेळी शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनवणे, दोंडाच्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत पाटील, हनुमंत गायकवाड, दिगंबर शिंपी, उप पोलीस निरीक्षक हेमंत राऊत, सांगदेव हंडाळ, नकुल कुमावत, रवींद्र पाटील, प्रशिक्षणार्थी पोलीस सब इन्स्पेक्टर शिवप्रसाद आवळकर, मयूर माने, सोहम अरुण शेख, तुषार मोरे, राजेश बागुल, बाजीराव खोंडवे, संजीव गुप्ता, दोंडाच्या गुप्तचर विभागाचे अविनाश पाटील, संदेश बैसाने, होमगार्ड प्रमुख अनिल इसी यांच्यासह 250 पोलीस व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण दोंडाच्या शहरामध्ये आगामी गणेशोत्सव, ईद मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च घेतलेला आहे. या रूट मार्चमध्ये शिरपूर उपविभागातील सर्व अधिकारी, अंमलदार, सर्व पोलीस कर्मचारी, SRPFचे कर्मचारी, होमगार्ड असे सर्व जवळजवळ 250हून जास्त कर्मचारी या ठिकाणी हजर होते. आम्ही गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व नागरिकांना या सणासुदीच्या काळामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करतो. आपले सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावे, मात्र सण साजरे करताना दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखावल्या जाणार नाही याचीसुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. आगामी मी गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतीने पोहोचवल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी धुळे येथे केले. केंद्र व राज्य शासनामार्फत आदिवासी बांधवांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत.
या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत अधिक गतीने पोहोचल्यास त्यांच्या जीवनात परिवर्तन होण्यास निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित आढावा बैठकीत केले. आर्य पुढे म्हणाले की आदिवासी समाजाच्या जल जंगल जमीन बाबत ज्या समस्या आहेत त्या प्राधान्याने सोडविल्या पाहिजेत. आदिवासी भागात शिक्षण आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. वाडे पाड्या वस्त्यांबाबत रस्त्यांची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. वनपट्ट्यांच्या प्रलंबित प्रस्तावावर तातडीने कारवाई करावी. आदिवासी बांधवांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आदिवासी समाजातील मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी आश्रमशाळांची संख्या वाढवावी. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्यासाठी आरोग्य केंद्रांची संख्या वाढवावी. रोजगारासाठी मनरेगा अंतर्गत सर्व रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण करण्यात यावे, जेणेकरून रोजगाराबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन होण्यास मदत होईल. रोजगारासाठी स्थानिक पातळीवर कुक्कुटपालन व्यवसायाकरता पोल्ट्रीची संख्या वाढवावी. केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची माहिती अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा. आश्रमशाळेस महिन्यातून एकदा भेट द्यावी. उपजीविकेसाठी वनोपज वाढीसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सोबतच वनपट्ट्यांचे वाटपही वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. बैठकीच्या सुरुवातीस वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे यांनी आयोगाची कार्यप्रणाली, दौऱ्याचा उद्देश आदींबाबत माहिती दिली. या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनीही सविस्तर माहिती देत मार्गदर्शन केले. बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, परीक्षा विधीन अधिकारी डी सर्वानंद, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, खाजगी सचिव राजीव सक्सेना, आयोगाचे संशोधन अधिकारी अंकित कुमार सेन, वरिष्ठ अन्वेषक गोवर्धन मुंडे, राष्ट्रीय अनुसूचित जनजमाती आयोगाचे सल्लागार अमृतलाल प्रजापती, दौरा समन्वयक नामदेव केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी नितीन कुमार मुंडावरे, संदीप पाटील, महेश शेलार, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आपके महाराष्ट्र क्षेत्र का मैं नंदुरबार का दौरा कर चुका हूँ. इसके बाद में मैं बम्बई के पास में पालघर है, पालघर का भी मैं दौरा कर चुका हूँ. आपका नासिक के अंदर और ये चौथा जिला आपका ये धुलिया के अंदर में कल से आया हूँ कि हम लोग ये करते हैं कि सबसे पहले हम एक दिन पहले आते हैं, ग्रामीण क्षेत्र के अंदर कुछ स्कूलों, छात्रावास आदि को चेक करते हैं और कुछ स्वास्थ्य विभाग को भी हम देखते हैं और इसके बाद में हम विभिन्न संगठनों से चर्चा करते हैं और आम जनता से भी कि भाई कि आपकी जो कोई मांग हो, कोई समस्या हो आदि, कल आपको जानकारी है कि यहाँ पर इसी हाल के अंदर यहाँ पर लोगों से हमने आमने सामने संवाद किया है, अनेकों प्रकार की समस्या आई है और आज हम उस पूरा कल का जो फीडबैक था आज हम जिले के अंदर कलेक्टर ऑफिस में, कलेक्टर साहब, एसपी महोदय हैं, जिला पंचायत सीईओ है, डीओपी साहब है, यहाँ पर जितनी भी जो समस्या आई है उसकी हमने चर्चा करी और महाराष्ट्र सरकार की विभिन्न योजना और भारत सरकार की विभिन्न योजना का नीचे कैसा मतलब वो क्रियान्वयन हो रहा है आदि विषय के ऊपर चर्चा करी. अभी मेरा कल महाराष्ट्र के जलगांव जिले का दौरा है, 2 दिन हम वहाँ रहेंगे. इसके बाद में हम गढ़चिरौली का दौरा है और हर जगह हम मतलब कलेक्टर ऑफिस के अंदर जो बैठक समापन होने के बाद में हम मीडिया के भाई बहनों से मैं चर्चा करता हूं ताकि हमारे कमीशन, बहुत सी जगहों पे कमीशन क्या है लोगों को मालूम नहीं है. हम ज्यादातर आपसे अनुरोध कर रहे हैं कि भाई इस जो राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोग है इसकी बातें नीचे तक मीडिया, प्रिंट मीडिया के अंदर ज्यादा से ज्यादा जाए ताकि ट्राइबल के लोग इस कमीशन को जाने और इसका लाभ लें.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण प्रकल्प 100% पूर्ण भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कारवाई करावी तसेच धुळे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरण प्रकल्प 100% पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कारवाई करावी, प्रकाशापुरही सिंचन योजना मार्गी लावावी, यासह धुळे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे येथे दिनांक 10 सप्टेंबर रोजी दौऱ्यावर आले असता डॉक्टर शोभा बच्छाव यांनी त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यात प्रामुख्याने धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अक्कलपाडा धरण प्रकल्प 100% भरण्यासाठी भूसंपादनासह उचित कारवाई व्हावी, त्याचप्रमाणे प्रलंबित असलेली प्रकाशापुरही सिंचन योजना प्रकल्प मार्गी लावावा, यासमोर धुळे शहरात मूलभूत नागरी सोयी सुविधांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी केली. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आज या ठिकाणी सुलवाडे जामपूर जे काही धरण आहे तर त्याचं जे वितरित लाईन टाकायच्या आहेत त्याच्यासाठी भूमिपूजनाला आलेले होते आणि हे साधारणतः 2.5-3 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये हे धरण परिपूर्ण होईल आणि शिंदखेडा असेल धुळे ग्रामीण असेल तिथले जे शेतकरी आहेत त्यांना पूर्ण क्षमतेने पाणी या ठिकाणी मिळेल असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो. आणि मी सन्माननीय मंत्री महोदयांना त्या ठिकाणी जे काही आपल्या मतदारसंघातलं प्रकाशाबुराई योजना जी आहे तर ती लवकरात लवकर कार्यान्वित होण्यासाठी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा असं मी एक पत्र त्यांना दिलेलं आहे. दुसरं जे पत्र आहे तर ते आपलं धुळे शहराला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होण्यासाठी 25 वर्षाचा धुळ्याच्या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अक्कलपाडा धरण आता 65% भरलं तर ते 100% भरण्याच्या दृष्टिकोनातून 200 हेक्टर जमीन अधिग्रहित करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी 300 करोड रुपये अपेक्षित आहे. तर ते एक मी निवेदन दिलं की त्याचं आपल्याला निधी उपलब्ध करून द्यावा. तिसरी गोष्ट अशी आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये याच्यापूर्वी कलेक्टर ऑफिसमध्ये पण मीटिंग झाली. काल पण मी आपले महानगरपालिकेमध्ये मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये मी विविध प्रश्न घेतले. त्याच्यामध्ये प्रामुख्याने धुळे शहराचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे की साधारणतः 7 ते 8 दिवसांनी पाणी येतं. आता साधारणतः धरणं पूर्ण भरलेले आहेत. त्याचप्रमाणे पाऊस पण चांगला पडलेला आहे. तरी देखील जे काही वितरण आहे त्याच्यात जर काही दोष असेल किंवा त्या लाईनी जर खराब असतील तर त्या संदर्भामध्ये अक्कलपाडा धरण जे आहे तर ते 100% भरण्यासाठी ते अधिग्रहण करण्यात यावं आणि धुळे शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि ग्रामीण भागातील शेतीचा पाण्याचा प्रश्न त्या माध्यमातून निश्चितपणे सोडेल हे एक निवेदन दिलेलं आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी. श्री लालबाग मारुती मित्र मंडळाच्या गणेश उत्सवानिमित्त साकारण्यात आलेल्या जागर शिवरायांच्या स्वराज्याचा या सजीव आरसाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. दोंडाईच्या येथील अहिंसा चौक येथे आगळी वेगळी गणेश मूर्तीची करण्यात आली स्थापना. SS मोबाईलच्या शहरातील दुसऱ्या शाखेचा अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ. गणेशोत्सव तसेच ईद मिलाद या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोंडीच्या पोलीस दलातर्फे शहरातून करण्यात आले पथसंचलन. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष अंतरसिंह आर्य यांच्या अध्यक्षतेखाली धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न. आणि धुळे शहर विकासासाठी आवश्यक विकास निधी उपलब्ध करून देण्याची खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.